कोनिचिवा मिनासान, इशोनी गांबारू या आपल्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय की N5चं जे बेसिक आहे मिन्नानो निहोंगोचं लेसन 1 ज्यामध्ये आपण शिकणार आहोत की अक्षर कोणती आहेत, मूळाक्षर ज्याला आपण म्हणतो ती अक्षर कोणती जपानी भाषेमध्ये वापरली जातात ते आपण शिकणार आहोत। चला तर बघूया। हाजिमेमाशो। तर मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं आपल्या प्लेलिस्टमध्ये तर बेसिक्स मध्ये आपण जॅपनीज रायटिंग कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्याबद्दल माहिती घेतली होती। तर त्याच्यामध्ये हिरागाना आणि काताकाना हे नेमके यामध्ये नेमके कोणकोणते अक्षर येतात आणि त्याचा उच्चार कसा असतो हे आपण आज शिकणार आहोत। ठीक आहे, फार मजेशीर आहे आणि हे जमलं तर बऱ्यापैकी आपल्याला जॅपनीज वाचता येतं, त्यामुळे जपानी भाषा शिकण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर इथे आपल्याला हे टेबल आहे, हे टेबल कशा पद्धतीने वाचायचं आहे किंवा कोणती गोष्ट कुठे आहे हे थोडक्यात आपण इथे बघूया। इथे जे बॉक्समध्ये ह्या बाजूला जे अक्षर दिलेलं आहे ती हिरागानाची स्क्रिप्ट आहे, ह्या बाजूला जे अक्षर दिलेलं आहे ती काताकानाचं आहे। दोन्ही त्याच्यानंतर हा जो ए लिहिला आहे हा रोमन अल्फाबेट आहे किंवा ज्याला आपण रोमाजी म्हणतो। तर हा जो ए अल्फाबेट आहे याचा जो उच्चार आहे तो या दोघांचाही उच्चार असणार, उच्चार सेम असणार, फक्त लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे हिरागाना आणि काताकाना, त्यामुळे हे दोन्हीही एकत्र ह्या टेबलमध्ये आहेत दिलेले। तर आपण सुरुवात करूया। आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, जसं आपल्याकडे बाराखडी असते काका किकी कुक्यू के के, तर असं जे आपल्याकडे बाराखडी असते त्याच पद्धतीने जपानी भाषेमध्ये ही पाचखडी असते। तर ह्या पाचखडी चा जो उच्चार आहे तो आपण इथे ठळक नमूद केला, ज्याच्यामुळे जेव्हा आपल्याला जेव्हा ही बाराखडी जपानी अक्षर त्याच्यामध्ये कन्वर्ट करायची असतील तेव्हा हे तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे। हे लक्षात ठेवून मग ती अक्षर तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता। तर पहिला उच्चार आहे आ ई उ ए ओ, आहेत ना आपल्यासारखंच आ ई उ ए ओ। तर आता बघूया प्रत्यक्ष त्या मूळाक्षरामध्ये हे अक्षर म्हणजे हे साऊंड्स जे आहेत ते कशा पद्धतीने वापरले जातात, त्याचा उच्चार कसा होतो। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे रोमाजी आहे, ॲज इट इज त्याचा जो उच्चार आहे तो होणार आहे। आणि ही जी रो आहे याच्यामध्ये मुख्य मूळाक्षर काय आहे ते इथे आपल्याला त्या साऊंडमध्ये हे होतं, उच्चारलं जातं। ठीक आहे, तर पहिलं अक्षर आहे अ, पण अ नाही म्हणत, तर इथे मुख्य आपला त्याचा उच्चार येणार आ। आ हिरागाना आ, काताकाना आ। ई उच्चार आहे, हिरागाना ई काताकाना ई। उ आहे, हिरागाना उ काताकाना उ। ए आहे, ए हिरागाना ए काताकाना ए। ओ आहे, हिरागाना ओ काताकाना ओ। ठीक आहे, आता इथे क आहे, मग क चं कसं होणार, कची पाचखडी सोपी, का का, की की की, कू कू, के के, को को, बरोबर। आता स चं बघा, स चं सहज जमेल बघा प्रयत्न करून, स चं कसं येणार, सा शी। हां, आता ह्याच्यामध्ये काय आहेत, काही उच्चार जे आहेत ते वेगळे येतात। ह्या स मधला जो हा ईचा उच्चार आहे हा सी न होता शी असा येतो, शी। ठीक आहे, तर हा शी आहे। त्याच्यानंतर इथे येणार सू, से आणि सो। हे ठराविक काही अक्षर आहेत की ज्यांचे उच्चार वेगळे येतात, तिथे मी सांगेनच। त्याच्यानंतर बघा आता हा ता, तची पाचखडी ता। आता इथे पुन्हा ह्याचा उच्चार ती न येता ची असा येतो, ची शी ची ची। ह्याचा उच्चार एक वेगळा आहे, तू न येता सू असा येतो, सू। आणि ते आणि तो। त्यानंतर पुढची जी आहे पाचखडी ती आहे एन ची, न ची। न म्हणजे काय उच्चार येणार, ना नी नू ने नो, हे जसं आहे तसंच येते, बरोबर।
ह ची आहे. अक्षर काय ह. हा, ही. आता इथे उच्चार मात्र बदलतोय. इथे हू नाही येणार, इथे फू असा अक्षर उच्चार येतोय याचा, फू. त्यानंतर हे आणि हो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मा, मी, मू, मे, मो. आता इथे आत्ता जेवढं आपण शिकलो ह्याच्यामध्ये उच्चार कोणकोणता वेगळा होता? शी, चीचा, सूचा आणि फूचा हे 3 अक्षरांचे उच्चार वेगळे होते. ठीक आहे. आता य ची पाचखडी नाहीये. य मध्ये 3च उच्चार येतात आणि बाकी ठिकाणी ई आणि ए चा उच्चार जे अक्षर आहेत तशाच पद्धतीने ते लागू पडतं. त्यामुळे य लक्षात ठेवताना कायम या, यू, यो हे 3च उच्चार आपल्याला मुख्यत्वे लक्षात ठेवायचे. र चा उच्चार बघा इथे पूर्ण पाचखडी आहे. रा, री, रू, रे, रो. बरोबर. आणि व, व, व उच्चारताना पुन्हा इथे ई चा उच्चार आणि ए चा उच्चार ॲज इट इज राहतो. त्याच्यामुळे वा, यू आणि ओ असा ह्याचा उच्चार येतो. वा, उ आणि ओ. ठीक आहे. हे मधलं ई चा उच्चार आणि ए चा उच्चार त्याला येत नाही. आणि इथे एन, अन, अन, एन आहे तिथे अन म्हणायचं, अन, अन. ठीक आहे. तर ही याच्यामध्ये बघा किती अक्षर आली. 1, 2 अ, क, स, त, न, ह, म, य, र, व आणि न, अन. तर एवढीच अक्षर आहेत आणि ही आपल्याला अतिशय सोपी आहेत. थोडीशी प्रॅक्टिस केली, जर पुन्हा पुन्हा हे लिहून काढलं तर सहज पद्धतीने आपल्या लक्षात राहतं. हिरागाना आणि काताकाना ही वेगवेगळे स्क्रिप्ट जरी असली, लिहिण्याची पद्धत, लिपी जरी वेगळी असली तरी आपल्या मूळाक्षरांपेक्षा ही अक्षरं फार कमी आहेत. थोडं थोडं प्रॅक्टिस केल्याने सहज जमतं. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आ, ई, उ, आ, ई, यू, ए, ओ हा जो पाचखडीचा साऊंड आहे हा लक्षात ठेवायचा. आता याच्यामधला आणखी एक प्रकार आहे की पहिल्या बेसिक आपली पाचखडी झाली की त्याच्यानंतर इथे आणखीन एका पद्धतीने उच्चार केले जातात की हा आपण इथे सगळीकडे वरती 2 डॉट दिसत आहेत. आपण इथे वरती दिसू शकता, याला दाक्टेन म्हणतात. तर हे जे दिलेले आहेत तर हे ज्या वेळे आपण कुठेही या अक्षरांवर दिलेले असतात तर त्याचा उच्चार बदलतो. म्हणजे पुढचा ज्याचा जो उच्चार आहे अक्षराचा तो वेगळा येतो. आता इथे हा जो हे जे अक्षर आपण मगाशी शिकलो होतो हे क म्हणून शिकलेलो, पण त्या क ला वरती 2 अशी हे ह्या इथे स्ट्रोक्स आल्याने त्याचा उच्चार ग असा होतो. ग. हे बघा इथे क ला 2 स्ट्रोक्स आले, ग झाला. त्याच्यामुळे इथे ही पाचखडी वापरली जाते. ही अक्षर सेपरेट आहेत. आधीची जी अक्षर आपण पाहिली त्याच्यापेक्षा ही ॲडिशन आहेत. ठीक आहे. तर इथे बघूया. गा, गी, गु, गे, गो. सेम क ची पाचखडी, तिला फक्त हे 2 स्ट्रोक्स दिले की तो ग होतो आणि मग त्याची पाचखडी बनते. सेम तशाच पद्धतीने स, स ला हे 2 इथे स्ट्रोक दिले काही होत, ह्याचा उच्चार होतो झ, झ. मग झ चा आपण ज्यावेळी पाचखडीमध्ये कन्वर्ट करतो तर कशी होते, झा. पुन्हा इथे शी होतं, त्याच्याऐवजी इथे उच्चार येणार जी, झू, झे, झो. बरोबर. त्याच्यानंतर दा, द जो आहे त होता त्याचा द होतो, दा, दी, दा. आता इथे दी नाही येणार. बरोबर. इथे काय येतंय, उच्चार दिलाय जी. इथेही जी म्हटलं जातं आणि इथेही जी म्हटलं जातं. त्यामुळे दा, जी, झू. इथे सू होता, सू. आठवते, सू होता, त्याचा उच्चार होतो झू. इथे झू आणि इथे सुद्धा झू. ठीक आहे. हे दोन्हीही सेम उच्चार आहेत पण अक्षरं वेगळी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं दे आणि दो. त्याच्यानंतरची आहे
आपण ह शिकलो होतो, हा ह अक्षर. हे ह अक्षर होतं, त्याला पुन्हा हे 2 स्ट्रोक आल्यामुळे तिथे झालं बा, बी, बू. इथे फू होता, आठवते फू, पण ब मध्ये त्याचा उच्चार तसाच राहतो, पू, बे आणि बो. करेक्ट. त्याच्यानंतर आता एक एक्स्ट्रा अक्षर आहे आपल्याकडे, की जे आपण जो ह आहे त्यालाच इथे हे 2 स्ट्रोक न देता तिथे त्याच्याऐवजी आपण हा पूर्णविराम जो वापरतो तसा हा पूर्णविरामचा सर्कल इथे काढलेला आहे आणि तो असा इथे डोक्यावरती आला त्याच्या, तर की कसं होतं, त्याचा उच्चार होतो प म्हणून. ठीक आहे. तर प, मग प ची 5 खडी कशी होणार, पा, पी, पू, पे, पो. ठीक आहे. हे पुन्हा पुन्हा जसं जसं तुम्ही लिहून काढाल तसं तसं तुम्हाला आत्ता थोडंसं अवघड वाटू शकतं, पण आपण पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस केल्यावर अतिशय सोपं आहे. आता इथे पुन्हा काही वेगळे उच्चार आहेत की जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग अशा आपण यचा उच्चार करताना तिथे 3च प्रकार बघितले. य मध्ये 5 खडी नव्हती तर 3 खडी होती. तर ह्याच्यामधली या, यू, यो आहे. तर ह्या या, यू, यो मध्ये हे जे साऊंड्स आहेत, हे साऊंड्स आपल्याला दिलेले आहेत. क्या, क्यू, क्यू, शा, शू, शो, चा, चू, चो, न्या, न्यू, न्यू, ह्या, यू, यो, म्या, म्यू, म्यू. बरोबर. काहीही फरक नाहीये, फक्त य लागतोय आणि त्याचा उच्चाराचा साऊंड लागतोय आणि ते बदलतंय. इथे आपल्याला फक्त हे जे छोटेसे अक्षर ॲडिशन दिलेत त्याच्यामुळे जो साऊंड लागतोय, क ला य लागतोय, हां, इथे श ला य लागतोय, च ला य लागतोय, न ला य लागतोय, ह ला पुढे, ह च्या पुढे य येतोय आणि हिच्या पुढे आणि मीच्या पुढे, हे सगळे ई साऊंड्स आहेत. त्याच्या पुढे हे अक्षर लागल्यामुळे त्याचे उच्चार बदललेत. ई साऊंड्स म्हणजे इथे जे होते, इथली जी अक्षर आहेत, फक्त या अक्षरांना तो यचा किंवा योचा साऊंड लागतो, पुढे वापरला जातो आणि अशा पद्धतीने त्याचा उच्चार होतो. पुढे आहे बघा, रचा आहे, रिया, री, रिव. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्या, ग पण आला की नाही मग असा, ग्या, ग्यू, ग्यो. त्याच्यानंतर जा, जू, जो, ब्या, ब्यू, ब्यो, प्या, प्यू, प्यो. बरोबर. राहील लक्षात. इथे काय आहे, पूर्णविराम जो आपण काढतो तो आहे. इथे सगळीकडे हे 2 स्ट्रोक्स आहेत ज्याच्यामुळे ग, ज, ब आणि प असा उच्चार त्या अक्षरांचा झालेला आहे. आता आपण याचे उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला वाचायला थोडंसं सोपं जाईल. आपण मगाशी व पाहिला, तर व, त्याच्यानंतर हा ता आणि शी, हे मिळून काय होतं, वाताशी. वाताशी म्हणजे काय, मी. आपण जर वोकॅबलरीचे आपले व्हिडिओज बघितले तर तुम्हाला ही वोकॅब सहज मिळून जाईल. वाताशी म्हणजे मी. आता पुन्हा याचा उच्चार बघा, हे हा होतो. हा एक एक्सेप्शन आहे. या एक्सेप्शनमध्ये हा हे अक्षर आहे, हे ॲज अ पार्टिकल म्हणून जपानी भाषेमध्ये वा म्हणून वापरतात. आपण विशेष एका सेपरेट अशा पार्टिकलच्या व्हिडिओमध्ये ते बघूच, पण आता सध्या फक्त ह्याचा उच्चार वा सुद्धा येतो, हा लक्षात ठेवा, ॲज अ पार्टिकल म्हणून. तर इथे वा. इथे पुन्हा काताकाना आहे, हा हिरागाना होता. मा, ई, कू, मैकू, मैकू. मीरा, मीरा. इथे प्रोलॉंग होतो, मीरा. ओके. मैकू, मीरा देस, 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 देस म्हणजे आहे, माहिती आहे ना. म्हणजे मी, माईक, माईक मीरा, मैकू मीरा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे सांतोसू सान. सान, हे बघा, हे जे फॉरेन वर्ड्स आहेत, परदेशी लोकांची, व्यक्तींची नावं ही नेहमी काताकानामध्ये लिहिली जातात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले.
तर इथे येणार सांतोसु सान वा गाकुसेई देस. गाकुसेई देस. गाकुसेई देस आहे का इथे? नाहीये. तर इथे काय म्हटलंय? सांतोसु सान वा गाकुसेई ज्या किंवा देवा अरिमासेन. म्हणजे सांतोसु सान जे आहेत ते गाकुसेई म्हणजेच काय स्टुडंट्स नाहीयेत. आता हे ज्या किंवा देवा काय आहे, अरिमासेन काय आहे, हे आपण ग्रामरच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला हे वाचता आलं पाहिजे काय लिहिलेलं आहे, ह्याचा उच्चार समजला पाहिजे, इतकंच सध्या महत्वाचं आहे. याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायची. पुन्हा इथे बघा मगाशी होतं मीरा सान आहे की नाही, मीरा सान वा. इथे हे नाही वाचता आली, कांची नाही वाचता आली, तर काई शाईन देस. काय आहे? काई शाईन देस का? म्हणजे काय आहे की मीरा सान जे आहेत ते कंपनी एम्प्लॉई आहेत का किंवा वर्किंग आहेत का? आपण म्हणतो ना तुम्ही काम करता का, तुम्ही जॉब करता का, तसं हे इथे विचारले कायशाईन देस का, कंपनी एम्प्लॉई आहेत का मीरा सान. ठीक आहे. पुढे बघा सांतोसु सान. सेम सांतोसु सान काताकानामध्ये. सांतोसु सान मो कायशाईन देस. म्हणजे काय आहे की सांतोसु सान जे आहेत, सांतोसु सान सुद्धा कायशाईन म्हणजे काय कंपनी एम्प्लॉई आहेत. ठीक आहे. ही उदाहरणं आहेत, अशी खूप सारी उदाहरणं आहेत किंवा जी वोकॅब आहे जी नॉर्मली आपण वाचून या संपूर्ण शब्दांचे अर्थ समजून घेऊ शकतो किंवा हे वाचायला शिकू शकतो. फर्स्ट स्टेपला आपण मुळाक्षरं सगळी समजून घ्या, तिचा पुन्हा पुन्हा लिहून काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा. ती अक्षरं तुम्हाला सहज वाचायला येतील. फार तर फार 4-5 दिवसात ही येतातच. तर ती वाचता आली की त्याच्यानंतर तुम्ही पुढचा अभ्यास सुरू करा. आतापासूनच याची प्रॅक्टिस करा. छान बोलायला शिका, छान वाचायला शिका आणि असंच साध्या सोप्या पद्धतीने जपानी भाषा शिकत राहा आमच्यासोबत. आम्हीही तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करतोय. तर अशीच गमतीशीर जपानी भाषा शिकू.